नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. गुरुवारी स्वामी समर्थांची सेवा कशी करायची, सकाळची प्रार्थना आणि चमत्कारी उपाय याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. गुरुवार आला की अनेक भक्त मनात विचार करतात, आज स्वामी समर्थांना कसं प्रसन्न करायचं. स्वामी समर्थ सांगतात, भाव शुद्ध असेल तर साधी सेवासुद्धा परम फल देणारी ठरते. आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूया गुरुवारी स्वामी समर्थांची योग्य सेवा, सकाळची पूजा, मनापासून प्रार्थना आणि एक अचूक उपाय. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. गुरुवार व स्वामी समर्थांचे महत्त्व. गुरुवार हा गुरुतत्वाचा दिवस आहे. स्वामी समर्थ म्हणजे ज्ञान, वैराग्य, करुणा आणि गुरुकृपेचे साक्षात स्वरूप. म्हणूनच गुरुवारी स्वामींची सेवा केली तर आयुष्यातील अडथळे हळूहळू दूर होऊ लागतात. सकाळी स्वामी समर्थांची पूजा कशी करायची? गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करा. स्वच्छ शांत कपडे परिधान करा. शक्य असेल तर पिवळे वस्त्र घाला. देवघर स्वच्छ पण कोरडं ठेवा. आता स्वामी समर्थांची पूजा करा. स्वामींच्या फोटोसमोर एक दिवा लावा. पिवळं किंवा पांढरं फूल स्वामी समर्थांना अर्पण करा. धूप किंवा अगरबत्ती लावा आणि मन शांत करून स्वामींकडे पहा. एक क्षण नतमस्तक व्हा आणि श्री स्वामी समर्थ हा जप मनात ठेवा. स्वामी समर्थांची प्रार्थना. आता ही प्रार्थना हळू आवाजात किंवा मनात म्हणा. हे स्वामी समर्थ, माझ्या आयुष्यातील अडचणी दूर करण्याची शक्ती मला द्या. माझं मन शांत ठेवा. बुद्धी योग्य मार्गावर ठेवा आणि माझ्यावर सदैव कृपा दृष्टी ठेवा. यानंतर 11 वेळा श्री स्वामी समर्थ मनापासून जप करा. शक्य असेल तर 11 माळी करा. गुरुवारचा अचूक उपाय. स्वामी समर्थ सांगतात, गुरुवारी हा सोपा उपाय नक्की करा. एका वाटीत थोडे हरभरे किंवा पिवळे चणे घ्या. त्यावर थोडी हळद घ्या. स्वामींच्या समोर ठेवा आणि म्हणा, स्वामी, माझ्या घरातील अडचणी, तणाव आणि कमतरता दूर करा. संध्याकाळी हे चणे गरजू व्यक्तीला दान करा किंवा गाईला खाऊ घाला. हा उपाय घरातील अडथळे कमी करतो असं भक्तांचा अनुभव आहे. गुरुवारी काय टाळावे? गुरुवार हा स्वामी समर्थांचा अतिशय प्रिय वार असल्यामुळे या दिवशी आपल्या तोंडातून कठोर शब्द, वादविवाद, राग हे टाळण्याचा प्रयत्न करा. स्वामी समर्थ म्हणतात, जिथे शांतता आहे तिथेच माझा वास असतो. लक्ष्मी व कृपा स्थिर राहण्यासाठी गुरुवारी स्वच्छ विचार, नम्र वाणी, साधी पूजा आणि थोडं दान या 4 गोष्टी मनापासून केल्या तर स्वामींची कृपा घरात स्थिर राहते आणि स्वामी समर्थ आपल्यावर नेहमी प्रसन्न राहतात. स्वामी समर्थ आपली अगोदर परीक्षा घेतात आणि मगच आपल्यावर कृपा करतात, हे नेहमी लक्षात ठेवा. स्वामी समर्थ दूर कुठे नाहीत, ते आहेत तुमच्या श्रद्धेत, तुमच्या संयमात आणि तुमच्या सेवेत. म्हणूनच मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हा गुरुवार सेवा संदेश आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट श्री स्वामी समर्थ करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ महाराज की जय. धन्यवाद.